श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। यंदा 24 जुलै रोजी आषाढ अमावस्या आहे। तिलाच आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवस असे म्हणतो। या दिवशी देवघरातील दिवे स्वच्छ उजळून सायंकाळी पाटावर मांडून रांगोळी काढून यथासांग पूजा केली जाते। या पूजेला कणकेच्या दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो। तसे करणे हे या परंपरेचा एक भाग आहे। परंतु अनेकांना प्रश्न पडतो की हा दिवा दीप पूजेसाठी असतो की पितरांच्या पूजेसाठी। त्यामागील शास्त्र जाणून घेऊया। दिव्याची ज्योत ही अग्नी तत्वाचे प्रतीक आहे। अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावस्येला दीपपूजन केले जाते। कणकेचा दिवा प्रज्वलित करून देवाला अर्पण केला तर आपली मनोकामना पूर्ण होते असे म्हणतात। आपल्या संस्कृतीमध्ये इच्छापूर्तीसाठी कणकेचे दिवे लावतात। अगदी तांत्रिक क्रियेतही कणकेचे दिवे लावतात। कणकेचा दिवा लावल्यामुळे इच्छापूर्तीसह पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते। शनी आणि मंगळ दोष दूर होतात। शुभ कार्यात कणकेचा दिवा असतो। याचा अर्थ असा आहे की हा दिवा शुभ असून तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा आहे। दिवा प्रकाश देतो, अंधार दूर करतो। त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील अंधार दूर होऊन तुम्हाला वाट दिसू दे, तुमचा मार्ग मोकळा आणि प्रकाशमान होऊ दे, अशी त्यामागची धारणा असते। तेव्हा यंदाच्या दीप अमावस्येला तुम्ही कणकेचे गोड उकडलेले दिवे करा। मग त्यात साजूक तूप आणि कापसाची वात घालून सर्व दिवे प्रज्वलित करून दिव्यांची आरती करा आणि देवाला नैवेद्य दाखवा। अमावस्येच्या तिथीला पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो। तसेच दानधर्म केला जातो। प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे। त्याचप्रमाणे आषाढ अमावस्येला दिव्यांच्या पूजनाचे महत्त्व आहे। ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची जणू तयारीच असते। असा उत्सव प्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो। हा दिवा दीपपूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो। दीप अमावस्यानिमित्त या दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते। तसेच किडामुंगीच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात। हे अप्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूप आहे। तर या अमावस्येला असा एक दिवा नक्की लावा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।